नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या वाजल्या 6 आणि तर माझी चालू आहे शेण झाडूट. शेण उचलून घेतलं सगळं आता आणि आता झाडून मारून घेते. तर अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं होतं तिकडं लाईटीच्या उजेडामध्ये, आणि इकडे काही जरा लाईटीचा प्रकाश पडत नाही त्यामुळं बॅटरी लावून झाडून काढून घेते. पटकन उरकायचं आहे आपल्याला, कारण का आज ककडी तोडायची. 2-3 दिवस झालं माझी तब्येत बरी नसते आणि शूट पण करणं होत नसतं, त्यामुळं मी काही व्हिडिओ टाकला नाही. पण उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. अजून चंद्र दिसतोयच, सूर्य अजून उगवून आलेला नाही आहे. चला आता झाडून घेते सगळं गुरांखालचं. दिवस उगून वर आलेला आहे आता. झाली ना, चहा ठेवलाय. चहा पिऊन स्वयंपाकाला लागायचं. कपडे धुवून झाली. चहा पाणी झाल्यावर कपडे धुवून घेतले मी, आणि इकडं गुरं पाणी लावून गुरांचं सगळं बघून घेतलं. आता चालले शेळ्यांना वैरण आणायला. शेळ्यांना वैरण आणून टाकते. शेळ्यांना वैरण टाकले. आता आलोय माळावर आणि काकडी तोडायला सुरुवात केली. आता काल अर्ध तुकडं झालतं आणि आता दुसऱ्या तुकड्यातल्या एक पाच झाली काल, त्याच्यामुळं काल काय झाली नाही. सगळी काकडी तोडायची. आज तोडायला सुरुवात केली दुसऱ्या तुकड्याला. चला तोडून घेऊया आता. तर आता 12 वाजले ते, आणि आमची एक पाच झाली आणि दुसऱ्या पातेला लागल्यात आम्ही. आणि इथं सावलीला ढेगारा घालायला सुरुवात केली. उन्हाने सुकतात ककडे, त्यामुळं सावली खाली ठेवले ते. चला आता जाऊया तिकडं तोडायला. आता दुपार झाली आणि आपली सगळी ककडी तोडून झाली आता. आणि इकडं एक पात आत्याला नव्हती, त्याच्यामुळं आत्याने सगळा माल निवडलाय. निवडून साईडला टाकला. आता फक्त भरायचा तेवढा राहिला. जेवण करू आणि मग भरून घेऊया. जेवण करायला सुट्टी केली आणि पेरूच्या झाडाखाली आता जेवण करून घेऊया. आता जेवण वगैरे झाली आणि आता आम्ही चालले केळीमध्ये केळी खुरपायला.
केळीमध्ये जाताना टमाट्यामधून चाललोय आणि टोमॅटोला आपल्या चांगला माल लागलाय. फुलं कळी पण चांगली लागली. टोमॅटो बांधायला आलाय. बांधून घ्यायचा. ककडी झाली की लगेच टोमॅटो बांधायचा. चांगला माल लागलाय बघा. देशी टमाटा आहे. शाहू आलोय आता केळीमध्ये. खुरपून घेऊया आता. तर मला अशी केळी भिजली नाही का ग? आता वाजले त्या 5 आणि धरलेले तेवढ्या पाते झालेत आपल्या खुरपून. इकडं 4 वाजता पाण्याची लाईट आली. केळीवर पाणी लावले. इकडं गवत गोळा करून झाले आता. आणि आता गवत गोळा करून तडपावरती रचायचं, जायचं घरी. तर चला. आम्ही केळी खुरपून येतोपर्यंत आता इथं सगळा माल निवडलेला पिशवीमध्ये भरून घेतलाय. आता ह्याची वजन करून घेऊया आपण. तर चला वजन करायला घेऊया आता. नमस्कार मित्रांनो, आता आई वजन करायला लागली. काकडी भरली. किती झालं गाई? 15 किलो करायचंय. 15 200. इथं आई आता काढती. इथं आईनी गाठ मारून पिशव्या ठेवल्या त्या. गाडी आली आता भरायला. निम्या पिशव्या झाल्यात आपल्या भरून आता. आणि इकडं बराच माल निवडून, बाहेर पण बराच माल काढलाय. आता राहिलेला माल निवडून भरायचा आहे. गाडी भरून झाली आणि आता सगळं झालंय. गाडी निघाली आता. 7 वाजले त्या. घरी आलो आता आणि पाण्याची लाईट 4 वाजता आली. पाणी पेच भरून घेते आता. भांडी आणली ती बाहेर घासायला. भांडी घासून धुवून सगळी स्वच्छ करून पाणी भरून घेते पेच पाणी भरून झाले. आणि इकडं आता स्वयंपाकाला सुरुवात करायला लागलोय. तर इथे केली आहे तांदळाची खीर. खीर केली इकडं तांदळाची. आणि आता पीठ मळून चपात्या करून घेते मी. पीठ मळून झालं आता आणि आता चपात्या करून घेते. आणि इकडं माझ्या चपात्या करायला चालू आहे त्या. आणि इकडं माझ्या चपात्या चालू आहेत. आणि आत्या आज काळणा करणार आहे. त्या हरभऱ्याच्या डाळीचा निघलेला काळणा. त्यासाठी कांदा बारीक करून घेतलाय. आणि आज आम्ही 3 जणी मिळून स्वयंपाक चालू आहे. आत्याला वर्षा मदत करते कोथिंबीर वगैरे चिरून द्यायला. आणि माझ्या चपात्या चालू आहेत. आज आत्याच्या हातचा काळणा खायचा आहे. चला बघूया आता. तुम्हाला झाल्यावर दाखवते कसं केलंय ते आता काळणा. इथं काळणा तयार झाला आता. चपात्या करून झाल्या आता माझ्या. आणि काळणा म्हणलं की भाकर करायचीच. भाकरीसोबत काळणा छान लागतो. त्यासाठी आता
मकाच्या भाकरी करायला लागली आत्यांना 2. भाकरी करून झाले ते. आता जेवण करून घेऊया. त्यांनी मृगासावरनं येताना भाजीपाला आणलाय. बघूया काय काय आणलंय. आदू काय काय आणलंय रे? बटाटे, अजून वांग, अजून भेंडी, भेंडी. आणि अजून काय आणले? मेथी मेथी. कोथिंबीर वगैरे आणली का नाही? आणली. तर कोथिंबीर, वांगी, बटाटी, भेंडी, मिरची, हिरवी मिरची. तर भाजीपाला आणलाय आता. आदू बटाट्याच्या ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायला लागले. तर जेवणे वगैरे झाले आता आमचे. आणि इथं तांदूळ भिजत घातले होते सकाळी. आम्ही ककडी तोडायला जाताना आत्याने भिजत घातले होते तांदूळ. आणि इकडं उडदाची डाळ भिजत घातली होती. आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि दोन्ही चांगलं मिश्रण एक बारीक करून घेते. म्हणजे सकाळच्याला इडली आणि चटणीचा नाश्ता सगळ्या मुलांना डब्याला पण आणि आम्हा सगळ्यांना नाश्ता. तर चला ह्याचं वाटण सगळं बारीक करून घेऊया. धुवून सगळं स्वच्छ. डाळ घरचीच आहे त्याच्यामुळे कुठं कुठं असं डाळीचं टरपलं राहिले ते चांगलं भिजून निघल्याचं साईडला. धुवून घेते आता स्वच्छ आणि बारीक करून घेते. संध्याकाळच्या 10 वाजले ते. आणि इथं इडलीचं आपलं बॅटर तयार करून झाले. आता याला रातभर असं हे करून आंबलून राहील. तर चला झाकण ठेवूया. ह्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकलाय म्हणजे रातभर चांगलं भिजतंय. सकाळी उठून नाश्त्याला करायला इडली.